जालना अंबड वडीगोद्री या राष्ट्रीय महामार्गावरचे जीवघेणे खड्डे कधी एखाद्याच्या अपघाताला आमंत्रण देतील याची धास्ती आता वाहन चालकांना वाटतेय। 2018 मध्ये बनवण्यात आलेल्या 55 किलोमीटरच्या रस्त्याला तब्बल 357 कोटी रुपयांचा खर्च झाला। मात्र या मार्गावरती जिकडे तिकडे खड्ड्यांचंच साम्राज्य पाहायला मिळतंय। तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय रवी मुंडे यांनी। जालना जिल्ह्यातील जालना अंबड वडीगोद्री महामार्गाची खड्ड्यामुळे काय अवस्था झालेली आहे आपण पाहूयात। मी याच रस्त्यावर उभा आहे आणि खड्ड्यामुळे हा रस्ता किती धोकादायक बनलेला आहे हे यातून दिसते। अक्षरशः आपण जर बघत असाल तर प्रचंड वाहनाची वर्दळ असलेल्या या रस्त्यावरती अशा प्रकारे हे गज अक्षरशः उघडे पडलेले आहेत। यामध्ये एखादी जर दुचाकी अडकली तर कुठलाही वाहन चालकाला अपघात होण्यापासून रोखता येणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे आणि चारचाकी वाहनांना देखील हे खड्डे टाळणं अत्यंत अवघड आहे। सिमेंटचा रस्ता आहे 55 किलोमीटरचा आणि या ठिकाणी ठिकठिकाणी अशा स्वरूपाचे खड्डे पडलेत। अक्षरशः त्यामधले जे गज आहे स्टील आहे ते बाहेर आलेलं आहे आणि या ठिकाणी यापूर्वी देखील मोठमोठे अपघात या ठिकाणी झालेले आपण पाहतोय की अशा प्रकारचे खड्डे अक्षरशः लाईनच आहे आणि या ठिकाणी पाणी झिरपल्यामुळे पावसाचं या ठिकाणी खड्डे देखील अजून वाढलेले आहेत। मोठमोठ्या भेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत। यापूर्वी अनेक वेळा तात्पुरती डागडुजी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे, मात्र त्याचं पूर्ण समाधान होऊ शकलेलं नाही। खरं तर आपण बघतो की हे अशा स्वरूपाचे हे बघा हे गज आहेत जी अत्यंत धोकादायक आहेत वाहन चालकांसाठी आणि बऱ्याच ठिकाणी अशा स्वरूपाची अवस्था आहे। त्यामुळे संबंधित विभागाने या ठिकाणी तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा या ठिकाणी अपघात होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही अशीच अवस्था आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, अंबड, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.